नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 फेब्रुवारी रोजी कर्जमाफीची योजना ही अंमलात आणणार आहे। त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। 1 फेब्रुवारी 2024 या रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे कर्जमाफीचा। महाराष्ट्राची सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा किती लाख पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कोणत्या बँक धारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा ही होणार आहे। त्या संदर्भामध्ये अपडेट आलेली आहे। त्या संदर्भात गूगल मार्फत एक अपडेट आलेली आहे। तर आपण शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मार्फत आपण संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। शेतकरी हा दिवसेंदिवस पीक व निसर्गाच्या लहरीपणामुळे व शासनाच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे। त्यात शेतकरी हा भरडल्या जातो आहे। तर असं शासनाचे धोरण असे राबवल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस काबाड कष्ट करून हा कुठंतरी त्याचे मोल हे मातीमोल होत आहे। त्याचा पिकवणाऱ्या मालाला योग्य भाव मिळत नाही। त्यामुळे कुठंतरी शेतपीकमध्ये हा नुकसान हा दिवसेंदिवस तोटा हा त्याला सोसावा लागत आहे। तर शेतकरी मित्रांनो तर जाणून घेऊया माहिती। उद्या आहे 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प केंद्रातर्फे सादर होणार आहे। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या अर्थसंकल्प सादर करणार। त्यात शेतकऱ्यांसाठी कितपत हा अर्थसंकल्पामध्ये वाटा आहे किंवा कोणत्या योजना हा शासनाने सरकारला शेतकऱ्यांविषयी निगडीत अशा योजना राबवल्या की किती कोटी खर्च हा शेतकऱ्यांप्रती केलेला आहे। त्या संदर्भामध्ये 1 तारखेला माहिती होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हे पीक कर्ज अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व व्यापारी बँकवर अवलंबून असतात। या बँकद्वारे दिलेले जाणारे पीक कर्जासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना व्याज सवलतीच्या योजना राबवण्यात येत असतात। त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज 0% किंवा सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होते। चालू वर्षी वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। शेती पिकाचे उत्पन्न खर्च एवढे झाले आहे त्यामुळे चालू वर्षी शेतकरी पीक कर्ज भरू शकत नाही। त्यामुळे शेतकरी हे थकबाकीदार राहिले आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना बँकेकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे। थकबाकीदार शेतकरी असल्यावर अडचण निर्माण होणे साहजिकच आहे। त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला। त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडला। याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात असा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे। अर्थसंकल्प अधिवेशना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या असा शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे। उद्या आहे 1 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या शेतकऱ्यांना एक ना अनेक संकटाशी सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी ही सरसकट करायला पाहिजे हा आपला शेतकऱ्यांचा उद्देश आहे। कारण शासन काही आपल्या शेतकऱ्यांना भावाप्रती कोणताच असा ठोस निर्णय घेत नाही। आयात निर्यातच्या धोरणावर शेतकऱ्याच्या मानगुडीवर बसून हे धोरण राबवतात सरकार। त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही द्यायला हवी हे आपल्या शेतकऱ्याचं मत आहे। तर शेतकरी मित्रांनो बघूया आता उद्या आहे 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे। यात कितपत कर्जमाफीबाबत कितपत हे बोलतात किंवा कर्जमाफी सन्मान निधीबाबत कितपत हे वाढ देणार आहे। जे काही शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक मिळत होते त्यामध्ये दुप्पट करणार आहे किंवा 9,000 करणार आहे किंवा 12,000 करणार आहे। महिला शेतकऱ्यांना 15,000 करणार आहे। या संदर्भात उद्या सर्वस्व स्पष्टता होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो अपडेट आल्याबरोबरच आपल्याला संपूर्ण तंतोतंत माहिती या चॅनलवर दिली जाईल। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।